शिवसेनेचे नेते विजय शिवतारे यांनी अजित पवार यांच्यावर जे वक्तव्य केलेलं आहे त्यानंतर आता आनंद परांजपे यांनी देखील थेट इशारा दिलेला आहे। मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी अन्यथा कल्याणमध्ये याचे थेट परिणाम दिसतील असं सुद्धा ते म्हणतात। आपल्यासोबत संजय शिरसाट आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आनंद परांजपे ज्या पद्धतीने म्हणतात एक प्रकारचा धमकीवाजा इशारा आहे हा शिवसेनेला। नाही असं काही आम्ही मानत नाही। एक लक्षात ठेवा की लोकसभेच्या निवडणुकीच्या काळामध्ये हे जागा वाटपाचं सूत्र जोपर्यंत फायनल होत नाही तोपर्यंत काही कार्यकर्त्यांची मानसिकता असते निवडणूक लढवण्याची आणि त्यावेळेला त्यांची ते मतं व्यक्त करत असतात आणि याची दखल जी आहे आपल्या पक्षश्रेष्ठीने घ्यावी हा त्याच्या मागचा उद्देश असतो। पक्षश्रेष्ठीने त्याची दखल घेतलेली आहे आणि त्यांना मला कदाचित वाटतं उद्या त्यांना बोलवलेलं पण आहे शिवतारेंना। परंतु परांजपेंनी जे काही स्टेटमेंट केलं त्यांनाही सांगेल की अशा धमक्या देऊ नका। धमक्या दिल्यानं वातावरण बिघडतं। त्यांनी धमकी दिली आता मी धमकी देऊ का? मग काय होईल? आणि मग युतीमध्ये जेव्हा चांगला हालबेल चालू आहे अशा वेळेला एकमेकाला धमक्या देणं मला वाटतं हे प्रकार थांबले पाहिजेत। नसता तुम भी डुबे तो डुबे सनम हम भी डुबलेंगे मग असं मग एकमेकाला डुबवायची भाषा जर होत असेल ना तर त्याचे परिणाम वाईट होतील। याचाच विरोधकांना फायदा होईल म्हणून असं स्टेटमेंट त्यांनाही विनंती राहील की असे स्टेटमेंट देऊ नका। शिवतारे हे कायम खालच्या भाषेचा वापर करतात अजितदादांबद्दल बोलताना असं सुद्धा ते म्हणतात आणि जर हे सुरू राहिलं तर कल्याणमध्ये जिंकणं मुश्किल होऊन जाईल असा एक इशारा सुद्धा त्यांच्या बोलण्यातून दिसतोय का तुम्हाला? असं नाही आहे, तुम्ही एका माणसाला टार्गेट नका करू। आता त्यांचे ते प्रवक्ते कोण आहेत त्यांनी काहीतरी नालायक शब्द वापरला अमोल मिटकरींनी हे काही शोभेचं नाही ना। शिवतारेचं चुकलं नाही असं मी म्हणणार नाही किंवा मिटकरीचं चुकलं नाही असं काही त्यांना म्हणायचं काही कारण नाही, परंतु याला कुठेतरी आवर्त घातला पाहिजे। मग याच भाषेमध्ये जर आपण युतीमध्ये जर बोलायला लागलो तर त्याचे परिणाम हे वाईट होतील एवढं मात्र निश्चित आहे। पण ते असं पण म्हणतात महाराष्ट्राला माहिती आहे अजितदादा जे बोलतात ते करून दाखवतात हा इशारा आहे म्हणून सांगतो अजित पवार आहे। अजित पवारांच्या तोंडी आलेलं वाक्य तुमच्या तोंडी नको। तुम्ही त्यांची उंची गाठू नका। आपण आपल्या लेवलमध्ये राहिलं पाहिजे। अजितदादा ते त्यांच्या लेवलमध्ये आहेत, त्यांनी काय बोलावं हा त्यांचा विषय आहे। मग प्रत्येकजण जर अजितदादा व्हायला लागलं तर मग प्रत्येकजण एकनाथ शिंदे होईल, मग हे चालणार नाही ना। म्हणून त्यांच्या नेते लोकांची एक वेगळी फळी असते, त्या फळीच्या बरोबरीने आपण जाऊ नये। त्यांचे वक्तव्य त्यांना शोभेचे असतात, आपण त्यांच्या वक्तव्यासारखं बोलायचा जर प्रयत्न केला तर पक्ष अडचणीत येतो आणि पक्ष अडचणीत यायचं नसेल तर तोंडावर संयम हा ठेवला पाहिजे। तुम्हाला पण असं वाटतं श्रीकांत शिंदे यांची जी जागा आहे ती धोक्यामध्ये, कारण ते तर सक्षम आहेत त्या ठिकाणी असं सुद्धा समजतंय, इतर विविध कार्यक्रम त्या ठिकाणी घेतले जातात पण आणि त्यांना त्यांच्या मुलाला अशा प्रकारे टार्गेट करणं किती योग्य आहे? अहो हे सोडून द्या ह्या सगळ्या गोष्टी। निवडणुकीमध्ये प्रत्येक जागा कोणताही उमेदवार असेल त्याला ताकदीने लढावं लागतं। कोणी असं म्हणू शकत नाही 100% आता मी घरी झोपतो माझी जागा निवडून येईल, म्हणून त्यांना हे मेहनती सगळ्याला घ्यावं लागणार आहे। धोक्यात बिक्यात काही नाही आहे, परंतु जिंकून यायचं असेल तर लोकांची कामं आणि त्याच्याबरोबर स्वतःचा असलेला आत्मविश्वास महत्त्वाचा आहे आणि तो आमच्याकडे आहे, त्याची चिंता आम्हाला नाही। श्रीकांत शिंदेचीच नाही, शिवसेने ज्या जागा उभा करतील जे उमेदवार उभा राहतील त्यांना निवडून आणण्याची जबाबदारी एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आमच्या सर्वांची आहे। जागा वाटपाचं सूत्र ठरलेलं आहे, कधीपर्यंत ठरणारे जनता वाट पाहते आणि कार्यकर्ते सुद्धा वाट पाहत आहेत तितकीच। एक अवघ्या 3 दिवसामध्ये जागा वाटपाचं सर्व सूत्र समोर येणार आहे। काल भाजपचे नेते सुद्धा जाऊन तिथे त्यांच्या वरिष्ठाशी बोललेत, शिंदे साहेबांशी त्यांचा टच आहे, अजितदादांची आहे आणि अत्यंत खेळीमेळीच्या वातावरणामध्ये या जागा वाटपाचा तिढा सुटणार आहे। कुठेही तुम्हाला त्याच्यात वाद झालेले दिसणार नाहीत। गिरीश महाजनांचं जे वक्तव्य आहे त्याबद्दल काय म्हणाल? कारण गिरीश महाजनांनी जे वक्तव्य केलं आहे त्यामध्ये ते असं सुद्धा म्हणतायत की ताटामध्ये लोणचं ज्या पद्धतीने घेतो आणि तशा पद्धतीनं लोणचं ठेवण्या इतके देखील जागा शिंदे गटाला म्हणा किंवा उबाटाला फुफाटाला असं सुद्धा म्हणालेत, त्यांना राहणार नाहीत। गिरीश महाजन हा संकटमोचन आहे, तो तसा वक्तव्य करतो ना त्याला आम्ही एन्जॉय करत असतो आणि गिरीश महाजनच्या मनात काही नसतं। आता इतकं खडसेच्या विरोधात बोलतो तरी त्याच्या मनात काही नाही आहे, म्हणून त्यांना एवढं सिरियस घेऊ नका। गिरीश महाजन आहे, त्यांनी बोललं नाही तर त्यालाही करमत नाही, म्हणून त्याला आम्ही सिरियस घेत नाही। आमचे चांगले मित्र आहेत, चुकून एखाद्या वेळेला एखादं वाक्य निघून जातं त्याचं तुम्ही सुद्धा एवढं काय सिरियस घेऊ नका। संजय राऊत माध्यमांना खोटी माहिती देतात, प्रकाश आंबेडकर म्हणतात आणि अजून जागा वाटपाचा तिढा त्यांचा सुटला नाहीये। त्यांनी चेन्नीथाला यांना एक पत्र सुद्धा लिहिलेलं आहे आणि याबद्दलची माहिती दिली आहे। काय वाटतं तुम्हाला काय होईल? आम्ही जे बोलत होतो ना
आता प्रकाश आंबेडकर साहेबांचं एक स्थान समाजामध्ये आहे आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यांनी सुद्धा आमच्या या स्टेटमेंटला मी दरवेळेला म्हणायचं हा खोटारडा माणूस आहे. खऱ्या अर्थानं जर नालायक शब्द वापरायचा असेल तर अशा लोकांसाठी वापरलं पाहिजे आणि म्हणून याला पुष्टी आज प्रकाश आंबेडकर साहेबांनी दिलेली. खोटं बोल पण रेटून बोल ही जी त्याची सवय आहे दरवेळेची आणि त्याच्यामुळं सर्व आलबेल आहे असं म्हणायचं. अरे यांनी या त्या उबाठा गटाचा सत्यानाश केला आहे. ज्या उबाठा गटाचे नेते उद्धव ठाकरे साहेबांच्या लाखोच्या सभा व्हायच्या त्या हजारावर आल्यात. उद्या कॉर्नर सभा घ्यायचा यांच्यावर वेळ येऊ नये आणि ही वेळ आणायला फक्त कारणीभूत हा शरद पवारचे दलाल संजय राऊत हे कारणीभूत आहे. हे अख्खी उबाठा गटातले नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना सुद्धा माहीत आहे. वायकर तुमच्याकडे आले, आता भास्कर जाधव यांनी सुद्धा मनातली खतखत जी आहे ती व्यक्त करून दाखवलेली आहे. शिवसेनेचे उबाठा गटाचे जे आमदार आहेत किंवा नेते आहेत ते डोळा मारतात, तुम्हाला असं वाटतं? डोळा मारतं नाही, त्यांचं अनेक दिवसापासून मनातलं असलेलं प्रेम ते व्यक्त करतात. डोळा मारून एखाद्याला फसवणं सोपं आहे, पण गळेभेट घेणं ते अत्यंत महत्त्वाचं आहे. त्यांना असं वाटतं की आता यांच्याबरोबर आपण गाळाभेट घेतली पाहिजे. वायकर आले, आता अनेक लोक येतील, थोडा वेळ फक्त वाट पहा. लोकसभेच्या निवडणुकीच्या पूर्वी काही लोकांना याच्यात आहेत आणि मला वाटतं याची प्लॅनिंग, मास्टर प्लॅनिंग करायची ताकद एकनाथ शिंदे साहेबांमध्ये. नक्की, धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. कॅमेरा पर्सन योगेश गुरवसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.